रताळ्याचा किस तर आपण उपासाला नेहमीच करतो, पण आज आपण ह्या आषाढी एकादशीला रताळ्याचं थालीपीठ बघणार आहोत। हे थालीपीठ उपवासाचं खरंच नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतं। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अंतरा। स्वातंत्र्याचं मध्ये तुमचं स्वागत आहे। तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला खरंच खूप कंटाळा येतो, तर आज आपण एक असाच उपवासाचा एक वेगळा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे रताळ्याचं थालीपीठ। खूप मस्त लागतं, एकदम टेस्टी लागतं। हे थालीपीठ खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रताळ्याचा तर किस आपण नेहमीच बनवतो। आपल्या चॅनलवरती भरपूर उपवासाच्या रेसिपी मी इथे दाखवलेल्या आहेत, शिवाय उपवासाची भाजणी देखील दाखवलेली आहे। ही सुद्धा भाजणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पण ह्या थालीपीठाची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आपण रेसिपी बघूया। थंबनेल वरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय। तर आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचीच रेसिपी बघतोय, ते म्हणजे रताळ्याचं थालीपीठ। एकदम मस्त होतं, खूप छान लागतं, नक्की ट्राय करून बघा। थोडासा वेगळा पदार्थ आहे, तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला खूपच कंटाळा येतो। आपल्या चॅनलवरती उपवासाचे भरपूर पदार्थ आहेत, त्याची प्रत्येक व्हिडिओची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते नक्की चेक करा। तर हेच रताळ्याचे थालीपीठ बघण्यासाठी आपण इथे घेतलेत पाव किलो रताळी, साधारणतः 2 रताळी माझी इथे बसली। तर ही मी 2 रताळी उकडून घेतलेली आहे, त्याची सालं काढून घेतलेली आहेत। तर आता आपल्याला ही मॅश करायचे। खूप टेस्टी लागतात हे थालीपीठ, खरंच नक्की ट्राय करून बघा। व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचंय। हे बघा आपलं मॅश करून झालेलं आहे, किंवा तुम्ही हाताने मळू शकता किंवा किशणीवरती सुद्धा उकडलेली रताळी ही किसू शकता। तर आपलं असं व्यवस्थित मॅश करून झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचंय 1 कप उपवासाची भाजणी। आपल्या चॅनलवरती उपवासाच्या भाजणीच्या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे। खूप टेस्टी बनते ही भाजणी आणि अगदी 15 मिनिटात होते ही भाजणी, अजिबात कठीण नाहीये, खूप सोपी आहे। तर आपण इथे 1 कप उपवासाची भाजणी घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे साबुदाण्याचं पीठ वापरू शकता, किंवा शेंगाड्याचं पीठ वापरू शकता, वरीचं पीठ वापरू शकता, कुठल्याही प्रकारची पीठं तुम्ही इथे वापरू शकता। फक्त साबुदाण्याचं पीठ जर तुम्ही घातलं तर त्याला बाइंडिंगसाठी अजून एखादं कुठलं तरी पीठ घाला, नाहीतर नुसत्या साबुदाण्याच्या पीठाने बाइंडिंग व्यवस्थित होणार नाही। तर म्हणून मी इथे सगळ्या पिठांची टेस्ट चांगली येण्यासाठी मी इथे उपवासाची भाजणी घेतली, त्याने खूपच छान चव येते। यानंतर आपण घालणार आहोत 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या। काही जण उपवासाला लाल तिखट खातात, तर तो घातलं तरी चालेल, काहीच हरकत नाही, मिरची नको असेल तर। 1 टीस्पून लिंबाचा रस, याने खूप मस्त चव येते। 1 टेबलस्पून जिरं, तुम्हाला जिरं नको असेल, तुमच्याकडे भाजलेल्या जिऱ्याची पावडर असेल तर ती घातलीत तरीही चालेल। 2 टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचं कूट, ह्याने खूप मस्त चव येते। आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचंय। जर तुम्हाला वाटलं की भाजणी कमी पडते, अजून घालायला हवे, तर तुम्ही घालू शकता। जर तुम्हाला असं आवडत असेल तर तुम्ही इथे उकडलेला बटाटा सुद्धा घालू शकता। रताळं हे चवीला थोडंसं गोडसर असतं, त्यामुळे इथे हिरवी जी मिरची घातली त्याने खूप छान चव येते। हे थालीपीठ खूप मस्त लागतं, एकदम टेस्टी लागतं। आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। सुरुवातीला आधी पूर्ण ह्यामध्ये पीठ असं एकजीव करून घ्यायचंय, कारण पाणी जर जास्त झालं तर एकदम पीठ आपलं पातळ होऊ शकतं। तर आता मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे, साधारणतः 2 टेबलस्पून मी इथे पाणी घातलंय, लागेल तसंच घालूया। उपवासाच्या भाजणीमुळे काय होतं, चव खूप छान येते। पण तुमच्याकडे नसेल, दुसरी कुठली पिठं असतील उपवासाची, तर ती घातली तरीही चांगलं लागेल। थोडंसं पाणी अजून घालणार आहे। पाणी हे आपण अंदाजानेच घालायचंय। घरची जी उपवासाची भाजणी बनते ती खरंच खूपच टेस्टी बनते। एकदा करून ठेवली की कसं, उपवास सुरू असले की मग काही करायला आपलं सोपं पडतं। आणि ही भाजणी घरगुती असल्यामुळे खूप टेस्टी बनते। उपवासाच्या भाजणीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ती तुम्ही नक्की चेक करा। अगदी 15 मिनिटात होते ही भाजणी। आपलं व्यवस्थित इथे असं मळून तयार झालेलं आहे। गोळा इथे व्यवस्थित मळून तयार झालाय। 1-5 मिनिटं झाकून ठेवूया आणि लगेच आपली ही रताळ्याची थालीपीठ बनवायला घेऊया। तर आपली 5 मिनिटं झालीत, आपण झाकण काढूया। पीठ छान मुरलेलं आहे। तर आता आपण थालीपीठ थापायला घेऊया। तर इथे मी एका डिशमध्ये प्लास्टिकचा कागद घेतलाय, तुमच्याकडे केळीचं पान असेल तर ते घेऊ शकता। केळीच्या पानावर केलं तर अजून छान स्वाद येईल। आता माझ्याकडे नेमकं नव्हतं म्हणून मी ते प्लास्टिकचे पिशवी घेतले। यावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचंय।
छान असं पसरवून घ्यायचंय म्हणजे आपलं थालीपीठ हे खाली चिकटणार नाही. आपण रताळ्याचा किस तर नेहमीच करतो, आपल्या चॅनलवरती त्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, नक्की करून बघा, खूप छान होतो. तर इथे मी एक गोळा घेतलाय, छान असा मळून घ्यायचाय, गोल करून घ्यायचाय, हलक्या हाताने दाबूया. व्यवस्थित गोळा करून गोल करून घ्यायचाय. यावर ठेवते, हलक्या हाताने ह्याला असं पसरवायचंय. छान असं थालीपीठ थापून घ्यायचंय. उपवासाची भाजणी एकदा करून ठेवली ना की पटकन काही करायला एकदम सोपं पडतं आणि घरची भाजणी ही खूप टेस्टी बनते. आपल्या चॅनलवरती आहे रेसिपी, खरंच तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि सोपी आहे करायला, एकदम अजिबातच कठीण नाहीये. छान असं आपण थालीपीठ थापलंय. मी त्याचा एक भोग पाडते, असं काही गरजेचं नाहीये, पण एक थालीपीठाला जनरली असतं म्हणून मी असं एक छोटंसं भोग पाडलंय. तर आता आपण हे थालीपीठ तव्यावर टाकूया. तवा एकीकडे आपला तापलेला आहे, तर आपला तवा इथे चांगला तापलाय. आपण जे हे थालीपीठ आहे हे असं तव्यावरती घालणार आहोत. वरती तूप सोडायचंय, कारण तूपच छान लागतं ह्याच्यावरती, उपवासाचा असल्यामुळे आपण इथे तूप घालतोय. तूप पसरवून घ्यायचंय. मध्यम आचेवरती आपण हे थालीपीठ करतोय. तुपामुळे याला खूप छान स्वाद येतो. छान असं व्यवस्थित आधी भाजून घेऊया. 1-2 मिनिटं झाले, आता आपण हे पलटूया. हे बघा किती मस्त रंग आलाय. जरासं वेगळं थालीपीठ आहे, खूप मस्त लागतं. थोडंसं तूप घालूया आपण. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता, ते सुद्धा छान लागेल घातलं तर. आपण इथे रताळ्याचे कटलेट सुद्धा उपवासाचे बनवलेत, ती सुद्धा रेसिपी मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खूप पदार्थ आहेत आपल्या चॅनलवरती, खूप वेगळे वेगळे पदार्थ आहेत, खरंच नक्की ट्राय करून बघा. उपवासाचं पॅटीस सुद्धा दाखवलेलं आहे, हे नक्की बघा. तर आपल्या इथे थालीपीठ झालेलं आहे. आपण एकदा हे परत पलटवूया. हे बघा मस्त खरपूस असा रंग आलाय, छान असं भाजलं गेलंय. हे व्यवस्थित भाजलं ना की खूप छान लागतं. तर आपल्या इथे थालीपीठ झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर मी इथे जाळीवर काढते. हे बघा किती मस्त रंग आलाय. तर इथे मी आता असं दुसरं थालीपीठ टाकलंय. तूप घालणार आहे, जरा भरपूरच घाला, त्याने खरंच मस्त चव येते. जसं तूप पसरून घ्यायचंय. आपली 2 मिनिटं झालीत. आपण आता हे थालीपीठ पलटवूया. हे बघा मस्त असं खरपूस भाजलं गेलंय. छान खरपूस भाजलं की याची चव पण मस्त येते. आपण एकदा थालीपीठ पुन्हा पलटवून बघूया. हे बघा मस्त भाजलं गेलंय. आता आपलं हे थालीपीठ तयार झालंय. आपण हे काढूया. इथे मी हे जाळीवर काढते. हे बघा किती मस्त रंग आलाय एकदम. तर मी आता अशीच बाकीची थालीपीठं सुद्धा तयार करून घेते. आपली इथे मस्त अशी उपवासाची रताळ्याची थालीपीठं तयार झालेत. खूप टेस्टी बनतात, खूप छान लागतात. रताळ्याला एक हलकासा गोडसरपणा असतो, त्यामुळे हे थालीपीठं खूप छान लागतात. त्याच्यामध्ये आपण मिरची घालतो, दाण्याचा कूट घालतो, तूप घालतो, त्यामुळे खूपच मस्त टेस्ट येते. खरंच तुम्ही ही थालीपीठं ह्या एकादशीला नक्कीच करून बघा. मस्त लागतात ही थालीपीठं, अगदी झटपट होतात. ही दह्याबरोबर, उपवासाच्या लिंबाच्या लोणच्या बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही. खूप मस्त लागतात. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली इथे उपवासाची रताळ्याची थालीपीठं ही तयार झालेली आहेत. इथे मी जे प्रमाण घेतलंय त्यामध्ये आपली 4 थालीपीठं तयार झालेली आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.